दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना सगळीकडे मला बोलायला अडचण होत नाही, पण गावात फार अडचण होते. या गावानीच मला लहानचं मोठं केलेलं आहे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये मी नेहमी आंदोलनं करून जेलमध्ये जायचो, म्हणजे 68-69 व्हायची, त्याचीच बिल्डिंग बांधण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली. याच्यासारखा आनंदाचा दिवस कुठला नाही आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही राजकारणात सुरुवात केली आहे 84-85मध्ये, त्यावेळेस शिवसेना गावामध्ये आली, त्यावेळेस इथंच आमची शाखा ओपन झाली आणि माहीत पण नव्हतं की तुम्हालाही पटत नाही अजूनही की मी मंत्री होईल असं. कारण गावातला सगळ्यात टवाळा म्हणून आपली ख्याती होती. हे सगळं गावाने पाहिलेलं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की याच गावाने माझ्या राजकारणामध्ये मला फार पाठबळ दिलं. पंचायत समितीमध्ये निवडून दिलं, झडपीमध्ये तर मी महाराष्ट्रात नंबर 1 ने आलो होतो. 11,000 मताचं लीड मला झडपीत होतो. त्याच्यानंतर 5-6 निवडणुका मी आमदारकीच्या लढलो. म्हणजे कुठल्याच वेळेस मी या गावातून मायनस राहिलो नाही. कायम या गावाने मला 90% 80% अशी मतं दिली. आणि संमिश्रित हे गाव आहे, इथे एका जातीचं प्राबल्य नाही, सगळ्या जातींचं प्राबल्य आहे. पण तरी सुद्धा एक गावाचा माणूस म्हणून मला मदत कायम या गावाने केलेली आहे. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साहजिक आहे, त्याच्या घरी लग्न असतं तो पंक्तीमध्ये थोडी तरणाची भाजी काढतो. इसके लिए सर मैंने भी थोड़ा घर के लिए निकाल लिया और इसे लिप बैठा लिया. ते मग पालकमंत्र्याच्या गावामध्ये थोडं चांगलं असावं अशी प्रत्येक पालकमंत्र्याची इच्छा असेल. रेस्ट हाऊस पण आपण बनवलं, आपण पाहिलं, एकदम सुंदर रेस्ट हाऊस आहे माझ्या गावात. आणि आम्ही तिथे, मी सुद्धा जात नाही विदाऊट, एक बसायचं असेल तर मी बाहेर बसतो, पण कधी सूटमध्ये जात नाही. एवढी आम्ही ओळख निगा त्याची राखतो. बाहेरचा कोणी SP अधिकारी किंवा कलेक्टर मोदय जरी यायचं म्हणल्यानंतर म्हणतील की मी इथे थांबतो, तर त्याला आनंद वाटेल की यस, यांनी ठेवलंय वा स्वच्छता, कुठेच भिंतीवर थुंकं दिसणार नाही. अशा पद्धतीची आम्ही काळजी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि ही बिल्डिंग सुद्धा उभी राहत असताना समोरच आमचं हे आता पेवर ब्लॉक पासून जवळपास 10-15 वर्ष झालेले आहे. आता हा पूर्ण बेल्ट मी जवळपास 70 लाख रुपयाला मंजूर केले आहे की जे पूर्ण कॉन्क्रिटीकरण मी आता हे करणार काही दिवसांना. इथून तर डायरेक्ट श्रीकृष्ण कोळी यांच्या घरापर्यंत, म्हणजे ठाकूरजीपासून एक सुंदर असा प्रेमाचेच आपण हा गावाचा करणार आहोत. पण मला सांगायला अभिमान वाटेल की मी सुद्धा पोलिसातच लहानचा मोठा झालो, गावाला माहीत आहे. तर मी ज्यावेळेस माझी आई वारली 6 महिन्यात असताना, त्यावेळेस मला काका काकूंनीच मोठं केलं. आणि ते माझे काका PSI होते, त्यावेळेस बँडेज पोलीस सिस्टीम होती. ते 5 वर्ष वडगावला होते. मी त्यांच्यावर जिथे बदली तिथे मी, तेव्हा पण थिएटरमध्ये माझ्याबरोबर 4 पोलीस राहायचे. त्यावेळेचा फौजदारचा रूपच वेगळा होता ना. त्यावेळेस एक पूर्ण तालुक्याचा PSI हा इन्चार्ज असायचा. वडगावला ते 5 वर्ष होते, मुक्ताईनगरला होते, सावद्याला होते, चाळीसगावला होते. आणि त्या ठिकाणी मी पण, आणि सासरे पण माझे पोलीस, साला PSI, एक साला जळगावलाच पोलीस आहे. त्यामुळे पण पोलीसमध्येच राहिलो आहे जास्त करून. आणि तुम्ही मला आंदोलनामध्ये तुम्हीच माझ्याबरोबर राहिले आणि आता पण तुमच्याच गाड्या माझ्या मागं राहतात. म्हणजे अशी परिस्थिती माझ्या आयुष्याची आहे. त्यामुळे पोलिसांशी आयुष्यामध्ये मोठा संपर्क आला आणि या गावाशी मी नेहमी बांधिलकी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला आणि गावाने साथ दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.